पाहतो रे तुझी वाट रात्रंदिनी, घेतला पावला निवसा, टाळ घोषातून साद येते तुझी, दावते वैष्णवांना दिशा, दाटला मेघ तू सावळा, मस्तकी चंदनाचा टिळा, घेऊनी तुळशी माळा गळाया, पाहसी वाट त्या राऊळा. रामकृष्ण हरी माऊली. ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषात अकलूजहून पंढरीकडे निघालेला तुकोबांचा पालखी सोहळा माळी नगरात विसावलाय. टाळ मृदंगाचा निनाद, अत्तराचा सुवास आणि विठ्ठल नामाच्या गजरानं संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांची अथांग मांदियाळी उसळली असून डोळ्यात आस आणि मुखात नाम घेत विठ्ठलाच्या दर्शनाची शिस्तबद्ध रांग लागली आहे. अवघी माळीनगर नगरी पंढरीच्या रंगात आता रंगून गेली आहे. तुकोबांच्या पालखी सोहळ्यात लातूरचे महादेव घोडके आपल्या अनोख्या वासुदेव वेशभूषेत भक्तीचा सुखद गंध पसरवतायत. डोक्यावर मोरपिसांची टोळी, हातात चिपळ्या आणि मुखात दान पावलं विठ्ठलाचा गजर करत त्यांनी वारीत लोकपरंपरेचा चैतन्यमय आविष्कार घडवलाय. अनेक वर्षांपासून विठ्ठल भक्तीचा हा वारसा जपत ते वारकऱ्यांच्या मनामनात संस्कृतीची आणि आनंदाची पेरणी करतायत. वारीमध्ये, भजनामध्ये आणि वाटचालीमध्ये आनंद नाही. मग कुठनं आलात माऊली? मी लातूर जिल्हा औसा तालुका उजनी. किती वर्षापासून वारी करताय? 44 वर्ष झाली आता वारी. काय वारीतून काय मिळतं? वारीमध्ये एक असा आनंद मिळतो की तो गगनात मात नाही असा आनंद आहे. आमच्या प्रेक्षकांसाठी काय आहे? प्रेक्षकासाठी सुद्धा हा एक आदर्श आहे. यांनी सेवा करावी, भजन करावं आणि वाट चालावी, गुढी उभा राहावी, वाटते चालावी पंढरी. एखादा अभंग, एखादं कडवं गाऊन दाखव. हा 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 हा. आम्ही नाचत पंढरीला जाऊ, नामदेवाचे दर्शन देऊ. आम्ही नाचत पंढरीला जाऊ, नामदेवाचे दर्शन देऊ. चंद्रभागे तिरी अजमले वारकरी, चंद्रभागे तिरे अजमले वारकरी, राजा हरीच्या भजनात तल्लीन हो, नामदेवाचे दर्शन देऊ. आम्ही नाचत पंढरीला जाऊ, नामदेवाचे दर्शन देऊ. खूप 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 सुरेख. काय पंढरीच्या विठुरायाला आता साकडे घालणार आहात? पंढरीच्या भेटीसाठी जर निघाला? काही नाही, पाऊस पाहिजे बघा, पाऊस पाहिजे. पाऊस आमच्या काही ग्रामीण भागामध्ये पाऊस कमी आहे आणि तो पाहिजे आता. माळी नगरात विसावलेल्या तुकोबांच्या पालखीसमोर महिला वारकऱ्यांनी सुरेल अभंग गात विठ्ठल चरणी सेवा अर्पण केली आहे. दर्शनाच्या रांगेत उभ्या असलेल्या या माऊलींनी स्वतःसाठी काहीही न मागता विठुराया पाऊस पडू दे आणि बळीराजाचं भलं होऊ दे असं निस्वार्थ साकडं घातलंय. त्यांच्या या आर्त आणि परोपकारी प्रार्थनेनं अवघा वारी सोहळा अधिकच पावन आणि भक्तिमय झालाय. किती वाजता आलतो दर्शनासाठी? दर्शनासाठी आलती मी 7 वाजता इथं आली. रिंगावन बघायला. बघितलं की नाही? हा, रिंगावन बघितलं, उभं रिंगावन. काय वाटलं रिंगावन? लय छान वाटलं, लय छान वाटलं. आता काय विठुरायाला भेटणार? आता विठ्ठल आता म्हणायचं अशीच माझी सेवा घडू द्या, काही बाकी नको मला, माझं मन असं ह्या वारीत रमू द्या. मग आता काय वारीत चालणार का? वारीत चालत नाही, पण मी अशी दर्शनाला आली. वारीत की आता चालणं होत नाही म्हणून आता दर्शन घ्यायला आली वाघुलीवरून. आता चालत जाणार वाघुली पत्र. चालू जाणार? हा, आता चालत जाणार एवढं. नक्कीच. अजून देखील काय वारकरी. मावशी काय झालं? कुठून आला? या मावशी अभंग गाऊन दाखवते आपल्याला. तेर गावी आहे भक्तीचा हार
चिखला मध्ये नाचे पांडुरंग गोरबाच्या चिखला मध्ये नाचे पांडुरंग संत मेळा जवळी येता संत मेळा जवळी येता पाहुणी आले दंग पाहुणी झाले दंग तेरे गावी आहे भक्तीचा रंग तेरे गावी आहे भक्तीचा रंग गोरबाच्या चिखला मध्ये नाचे पांडुरंग गोरबाच्या चिखला मध्ये नाचे पांडुरंग पंढरीच्या पेटे मांडले दुकान पंढरीच्या पेटे मांडले दुकान झाला विठ्ठल कुंभार रुक्मिणी कुंभारीन झाला विठ्ठल कुंभार रुक्मिणी कुंभारीन तेरे गावी आहे भक्तीचा रंग तेरे गावी आहे भक्तीचा रंग गोरबाच्या चिखला मध्ये नाचे पांडुरंग गोरबाच्या चिखला मध्ये नाचे पांडुरंग मने नाम देवा ज्ञान देव पायी मने ज्ञान देवा नाम देव पायी शंखा चक्र मडक्यावरी देव गुप्त होई शंखा चक्र मडक्यावरी देव गुप्त होई रामकृष्ण हरी. अजून देखील काही माऊली आहेत त्या देखील एक काय अभंग गाऊन दाखवत आहे. आली पंढरीची वारी घरी तारांबळ सारी आली पंढरीची वारी घरी तारांबळ सारी घरी तान्या गाया म्हशी पंढरीला जाऊ कशी घरी तान्या गाया म्हशी पंढरीला जाऊ कशी आली पंढरीची वारी घरी तारांबळ सारी घरी दही दूध लोणी त्याला घुसळायला नाही कोणी आली पंढरीची वारी घरी तारांबळ सारी तुका मने झाली काया जन्म गेला सावाया आली पंढरीची वारी घरी तारांबळ सारी. आपण म्हणू का सुंदर सुंदर माऊली. तुम्ही काय सांगाल माऊली, कुठनं आलात? आम्ही ॲक्च्युअली जयसिंगपूरहून आलोय, कोल्हापूर जिल्हा. आणि काय छान मस्त आनंद, माऊलींचा आनंद आहे, तुकाराम महाराजांचा आनंद आहे. एवढं लांबून आला आहात, आज दर्शनासाठी लाईन मध्ये आहात. काय आनंद आहे? एकदम मन भरलंय असं, अगदी भरून येते, खूप छान वाटतंय. आता काय माऊलीला मी सादर फक्त केलं? दोनच वाक्य बोलते, म्हणजे एक दोन आपल्या अभंगातल्या वळी. दर्शन दे रे भगवंता दर्शन दे रे भगवंता किती अंता पहासी अनंता किती अंत आता पहासी अनंता दर्शन दे रे भगवंता दर्शन दे रे. दर्शन सुद्धा तुम्हाला लवकरच होणार आहे. आता दर्शन तुम्ही काय सांगाल माऊली, कुठून आलात? आम्ही इथूनच आहे, माळीनगरहून. खूप छान वाटतं. आमच्या इथं 4 तास असतात, पण आम्हाला असं म्हणजे भरून येतं की बाबा हा सोहळा असाच राहावा काय. तुमच्या माळीनगर मध्ये पालखी सोहळा आलेला आहे, काय म्हणजे एवढे वैष्णवांचा मेळावा इथे दाखल? खूप वैष्णवांचा मेळा. आम्हाला इथं सर्व संत आल्याची भावना निर्माण होती. तुकारामांच्या बरोबर सगळे संत आलेत आणि हे संत सगळे असेच आम्हाला दर्शन मिळावं सगळ्या संतांचं, हीच प्रभूच्या चरणीच. अजून देखील काही वारकरी आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत.
की कुठनं आले आहेत काय? माऊली कुठून आलात? वज्रवरलं हा? वज्र काय येतं विठुरायाला काय साकडे घालणार? देवीला आता देवाला पाया पडायचं, फुलं वाहायची. त्याला काय साकडे घालणार? पाया पडलं तर काय मागणी घालणार? आता काय मागणी, पाऊस पडणार तर काय मागणी घालायची आता? पाऊस पडू दे. पाऊस पडत पण मागणी घालायची. माऊली तुम्ही कुठून आला? आम्ही अकलूज हा अकलूज मध्ये तर काल रात्री एवढे दिवस पालखी विसावायला होती. होते पण पंचवटीला राहतो ना आम्ही. मग थोडंसं अलीकडं हा तिथून इथवर चालत आलोय. झालं. हा काय वाटलं आज माऊलींच्या पालखीत चाललं? आम्हाला आनंद वाटला. अकलूज पर्यंत माळीनगर हे आमचा भाग्याचा रस्ता आहे असं वाटलं, कारण ह्या वाटेने देव येतो म्हणून आम्हाला आनंद झाला. लाखो वारकरी 15 दिवस या वारीमध्ये चालतात. तुम्ही आज एक दिवस चाललात, काय भावना, काय वाटतं? हा आम्हाला आनंद वाटतो ना असं आहे. आता काय विठुरायाला साकडे घालणार आहे? इटुरायला काय साकडं, पाऊस पाणी पडू द्या, सगळे जगातली सगळी माणसं सुखी राहू द्या, हीच फक्त मागणं आहे. माळीनगरात विसावलेल्या तुकोबांच्या पालखी सोहळ्यात इंदापूरचे देवीदास भांडे महाराज संबळाच्या कडकडाटात लोककलेचा जागर करतायत. पारंपरिक वेशभूषा, गळ्यात कवड्यांची माळ आणि संबळाच्या तालावर सादर होणाऱ्या गोंधळातून ते वारीत भक्तीचा अनोखा संदेश देत आहेत. त्यांच्या या चैतन्यमय लोककलेच्या निनादानं संपूर्ण परिसर भक्तिमय झाला असून वारकऱ्यांमध्ये नवचैतन्य पसरलंय. देवीदास उर्फ बापू पांडुरंग भांडे गोंधळी, मुक्काम अकलेचे तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. धूपंढरीच्या वारीमध्ये माझं 41वी वारी आहे. 85 वय. धूपंढरीची वारी हे धूकर वारकरी आणि संस्था मला सांभाळून घेते. कमी जास्त बघत्यात सगळं आनंद वारीमध्ये होतो. धूपंढरीची वारी परिपूर्ण होती. सगळी हरिनाम गातात, कोणी अभंग, कोणी गवळण, कोणी भारूड, गोंधळ गीत, जोगवे असे गात ही वारी परिपूर्ण होती. देवती पंढरीची वारी. तुम्ही काय आमच्या प्रेक्षकांना एखादे कडू ऐकावं? झाला वर्ष उमटले पाऊल तुकोबाच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं. तुकोबाच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं. वाचून गाता तुकारामाचा गाता अभंग वाणी, टाळ मृदुंग विना वाजतो, टाळ मृदुंग विना वाजतो. वारकरी तालात डोलत तुकोबाच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं. राही रुकुमाई सत्यभामा पंढरीचा नात आहे वारीमध्ये. प्रत्येकाला स्पर्श करणारा पंढरीचा पांडुरंग या वारीमध्ये सहभागी होऊन सगळ्याला देवपासून पंढरपूर पर्यंत सांभाळून घेतो, लक्ष ठेवतो. लहान थोर तुझी लेकर नेतो सांभाळून पांडुरंग. हा पंढरीची वारी भक्तीची वाकरी झाली मला स्पर्श झाला बघ आर्श. तुकोबाच्या पावलानं जीवनाचं सोनं झालं. तुकोबाच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं. सजविला रथ महाद्वारात पावतुका पालखीत रथ निघाला. देवती पंढरीची वारी. विठ्ठल 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 ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा विठ्ठल 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 विठ्ठल. बोला पुंडलिका वरधारित ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. तुम्ही आता वारीमध्ये आहे, तर तरुणांना या वारीच्या माध्यमातून काय संदेश द्याल? ह्या तरुणाने हे आपली भक्ती भावनेने वारी करावा. तरुण पिढीने देवाला जाणलं पाहिजे, मानलं पाहिजे, वारकऱ्याला मानलं पाहिजे, संतांना मानलं पाहिजे, देवाला मानलं पाहिजे. तरुण पिढीने जर व्यवस्थित वागलं तर त्यांचं भलं होईल. पण ती विष्णीमध्ये गुंतली तर त्याचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही. ही पांडुरंगाची शपथ आहे त्यांना. तरुण पिढीने व्यवस्थित वागावा, व्यवस्थित राहावं, सगळं जाणावा, सगळं मानावा. आई वडील
भाऊ बहीण सगळी सोयरे दायरे देवाला येणाऱ्याला वारकऱ्याला सगळ्याला जाणलं तर त्याचा हे देव आहे. देव सगळ्याचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. पांडुरंगाची भेट होणार आहे तुमची. पांडुरंगाला काय साकडे घालणार आहात? पांडुरंगाला एकच साकडं, जे मला जे दान दिलेलं आहे पूर्वीचं तसंच आपल्याला सुख समाधान दे देवा, हीच मला विनंती आहे देवाला. हीच विनंती सांगितलेली आहे पांडुरंगाला. देवा जिवंत आहे त्यावर मरू देऊ नको, सेवा होऊ दे आणि सेवा घडावा, हीच माझी इच्छा आहे. ही सेवा परानपरिक आलेली, ही सूर्यचंद्र आहे पर्यंत सेवा घडावा असे मला देवाला साकडं घालायचं. ही सेवा 33 कोटी देवाचे गोंधळ आणि या गोंधळामध्ये पांडुरंग, राय रुक्माई, कुंडलिक नामदेव महाराज, वारकरी संप्रदाय, 33 कोटी देव, 84 सिद्ध, 12 ज्योतिर्लिंग, 64 योगिनी एक रूप होऊन गोंधळाला येतात. आणि ते गोंधळ देवाचा संध्याकाळी 9 वाजल्यापासून पाट 4 वाजेपर्यंत काकडाचं त्याला जागर म्हणतात. त्या देवाला जागवलं गेलं, त्या देवाला मानलं गेलं तर देव कधीही कल्याण करणार. मातीचं सोनं बनवणार आणि त्याच्या धीचं सोनं करणार. आता ही पांडुरंग आहे, असे दैवत आहे. आताची तरुण पिढी ही वेगळी वळणाला वळते, पण आताची तरुण पिढी दुसऱ्या वळणाकडे जात आहे. या तरुण पिढीला हे काही माहित नाही, याबद्दल काय सांगा? ह्या तरुण पिढीने घ्यायला पाहिजे, गायलं पाहिजे. तरुण पिढीने जगामध्ये देव जागवलं पाहिजे, वारी केली पाहिजे. कुठल्याही देवाचा धिकार नाही केला पाहिजे, प्रत्येक देवाला मानलं पाहिजे. देव प्रत्येक ठिकाणी आहे, आपल्यापाशी आहे. देव इथं सुद्धा आहे. खरंच हाय वो खरं, कशाला जायचं दूर आणि कशाला जायचं दूर, माझं हिताच पंढरपूर. कशाला जायचं दूर, पंढरपूर. देऊ पंढरी करू लारी, भक्ती सेवा कर, हे भक्ती सेवा कर. हे कशाला जायचं दूर, भारतामध्ये पंढरपूर. हे कशाला जायचं दूर, महाराष्ट्रात पंढरपूर. हे टाळ मृदुंग विना वाजतो, हे विठ्ठल नामाचा गजर होतो. अरे भक्ती सेवा खरा, हे कशाला जायचं दूर, महाराष्ट्रात पंढरपूर. कशाला जायचं दूर, भारतामध्ये पंढरपूर. हे देवीदास बापू, हे देवी बापू, हे मन मज वाहिलं म्हणून गायलं, कधी नाही लिहिलं. प्रत्यक्ष यमक जुळवलं आणि यमक जुळवून महानगर मध्ये तुकोबाची पालखी आहे, या पालखीच्या सोहळ्यामध्ये आनंद केलेला आहे. हे मन माझं वाहिलं म्हणून गायलं आणि संभाळ वाजतो, देवा संभाळ वाजतो. आणि कशाला जायचं दूर, भारतामध्ये पंढरपूर. कशाला जायचं दूर, महाराष्ट्रात पंढरपूर. महाराष्ट्रात पंढरपूर, महाराष्ट्रात पंढरपूर. विठ्ठल 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 विठ्ठल, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी. तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराज या महाराष्ट्रामध्ये होते, म्हणून या पालख्या, ही सोहळा, या आनंदी आनंद आणि देवाची मार्गदर्शन झालं. देव सगळ्याला बघायला मिळतो. वारीमध्ये आनंद लुटला जातो. विठ्ठल 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 विठ्ठल. रामकृष्ण हरी बोला, पुंडलिका वरदा विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकार, पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, वासुदेव हरी. आषाढी वारीचा परमबिंदू आणि लाखो वैष्णवांच्या डोळ्याचं पारणं फेडणारा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दुसरं गोल रिंगण आज खडूस फाटा येथे अत्यंत उत्साहात पार पडलंय. माऊलींच्या अश्वानं मैदानावर धाव घेत रिंगण पूर्ण करताच हजारो वारकऱ्यांनी एकाच वेळी
ज्ञानोबा तुकाराम आणि माऊली माऊली असा एकच जयघोष केला. टाळ मृदंगाचा कडकडाट, विनेचा झंकार आणि पताका घेऊन धावणाऱ्या वारकऱ्यांमुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. अश्वांच्या टापांखालील पवित्र धूळ कपाळी लावण्यासाठी भाविकांची अथांग मांदियाळी सुखावली. रिंगणानंतर वारकऱ्यांनी खेळलेले पारंपरिक खेळ आणि आनंदाच्या सुरांनी वारीतील थकवाही पळून गेला. वैष्णवांमध्ये एक अनोखा चैतन्यमय उत्साह पाहायला मिळाला.